नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। ट्रम्प प्रशासनाने H-1B व्हिसा धोरणाबाबत घेतलेल्या निर्णयाचा सर्वाधिक फटका भारतीय विद्यार्थ्यांना तसेच तिथे काम करणाऱ्या अनेक तरुणांना बसणार आहे। अमेरिकेतील प्रतिष्ठित विद्यापीठांमध्ये शिकण्यासाठी भारतातून सर्वाधिक विद्यार्थी अर्ज करतात। त्यांना शिष्यवृत्ती आणि शैक्षणिक कर्ज देखील सहज मिळतात। शिक्षणानंतर बड्या कंपन्यांमध्ये नोकरी करून हे विद्यार्थी कर्जाची परतफेडही करत होते। परंतु पुढच्या काळात अमेरिकेला जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या जवळपास 50% कमी होण्याची शक्यता आहे। या पुढच्या काळात वाढते कर, सुरक्षेच्या चिंता आणि कडक इमिग्रेशन नियमांमुळे परदेशातील भारतीयांना आता कुठे राहायचे आणि कुठे नोकरी करायची याची चिंता लागून राहिली आहे। ही भारतीय गुणवत्ता आता कदाचित भारतात परतेल आणि भारताच्या विकासाला हातभार लावेल अशी शक्यता व्यक्त केली जात असली तरी अजूनही परदेशात शिक्षण घेणाऱ्या किंवा नोकरी करणाऱ्या तरुणांना भारताऐवजी इतर देशांमध्येच करिअर करावेसे वाटत आहे। अमेरिकेतील H-1B शुल्क वाढीमुळे भारतीय तंत्रज्ञान क्षेत्रातील लोकांना मायदेशी परतण्यास भाग पाडले जाईल असं बोललं जात असलं तरी परदेशस्थ अनिवासी भारतीयांसमोर मायदेशी परतणे हा अजूनही अगदी शेवटचा पर्याय असल्याचं म्हटलं जाते। भारतात परतण्याऐवजी हे लोक दुबई, सिंगापूर, जपान, पोर्तुगाल, स्वित्झर्लंड आणि नॉर्डिक राष्ट्रांसारख्या देशांमध्ये स्थलांतरित होण्याला प्राधान्य देतील असे तज्ञांचं मत आहे। या देशांमध्ये अधिक सुरक्षितता, गुणवत्तेवर आधारित संधी आणि चांगल्या दर्जाचे जीवनमान उपलब्ध होऊ शकते हा तर्क त्यासाठी दिला जातोय। अमेरिका किंवा अन्य देशांनी नाकारलेल्या भारतीयांनी आपल्या देशात परतावे असे वाटत असेल तर इच्छा सरकारने गुणवत्तेवर आधारित संधी आणि सन्मान तसेच योग्य तो मोबदला या लोकांना मिळेल असे आश्वासक वातावरण तयार करणे गरजेचे आहे। हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तरी या चिमण्या परत फिरण्याची शक्यता तशी कमीच आहे। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।